हॅलो मित्रांनो, मी सत्यम भंडारी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तुमच्या आमच्या मुकेश सर चॅनलवरती। केटीजीच्या या लेक्चर नंबर 2 मध्ये आपण पुढे जाणार आहोत। जे आपण लेक्चर नंबर 1 मध्ये बघितलंय त्याचा आपण एक 2 ते 5 मिनिटांमध्ये रिवाइज करून घेऊ, म्हणजे पुढे लिंक बरोबर लागेल आपल्याला की काय काय आपण बघितलंय, काय काय आपण पुढे बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन मध्ये डाल्टन, मॅक्सवेल, बोल्ट्झमॅन या सायंटिस्ट बद्दल जाणून घेतलं होतं। मग आपण बघितलं होतं की सॉलिड लिक्विड गॅसेसमध्ये मेजर डिफरन्स काय असतो। तर सॉलिड लिक्विड गॅसेसमध्ये मेजर डिफरन्स हा असतो त्यांच्या डेफिनाइट शेप वगैरेनुसार, ठीक आहे, ते कुठं टाकल्यावरती कोणता शेप घेता की त्यांचा शेप फिक्स असतो की पूर्ण फैलून जातात, याबद्दल आपण बघितलं होतं। नेक्स्ट आपण त्याच्यानंतर गॅस लॉज बघितले होते। मी तुम्हाला सांगितलं होतं गॅस लॉज इम्पॉर्टंट आहे। बॉइल्स लॉ बघितला होता आपण पहिले। बॉइल्स लॉ काय होता, बीटी लक्षात ठेवायला सांगितलं होतं, बी फॉर बॉइल्स अँड टी फॉर टेम्परेचर। तर बॉइल्स लॉ मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं आणि ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर जे असतं ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं व्हॉल्यूमला, ठीक आहे। नेक्स्ट पुढे आपण बघितला होता नेक्स्ट लॉ होता चार्ल्स लॉ। चार्ल्स लॉ मध्ये आपण काय बघितलं होतं, चार्ल्स लॉ मध्ये आपण बघितलं होतं की प्रेशर कॉन्स्टंट असतं आणि कॉन्स्टंट प्रेशर जर असेल तर व्हॉल्यूम डायरेक्टली प्रपोर्शनल असतं टेम्परेचरवरती। नेक्स्ट पुढच्या लॉवरती आपण जाऊया। पुढचा लॉ होता गे-लुसॅक्स लॉ। गे-लुसॅक्स लॉ मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट होतं आणि जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर प्रेशर हे डायरेक्टली प्रपोर्शनल असतं कुणाला, टेम्परेचरला। प्रेशर हे डायरेक्टली प्रपोर्शनल असतं टेम्परेचरला। नेक्स्ट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरची डेफिनेशन बघितली होती, तुम्हाला सांगितलंही होतं मी की ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे किती लक्षात ठेवायचं, 0 केल्विन और -273.15 डिग्री सेल्सिअस। नेक्स्ट कॉन्सेप्ट ऑफ मोल एकदम डिटेलमध्ये सांगितला होता मी तुम्हाला, हे एकदम बेसिकचा पार्ट होता केमिस्ट्री रिलेटेड, की कॉन्सेप्ट ऑफ मोलमध्ये एक मोल म्हणजे काय असतं, एक मोलमध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात, ज्याला आपण ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणत होतो। आलंय लक्षात, ॲव्होगॅड्रोज नंबर त्याचे व्हॅल्यू असते 6.023 × 10⁻23। नेक्स्ट आपण बघितलं होतं 1 AMUचं kg, AMU 1 AMU म्हणजे किती kg असतं। त्याच्यानंतर मास ऑफ 1 मोल कसं कॅल्क्युलेट करता, पूर्ण कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगितलं होतं। आशा आहे की तुम्हाला ते लक्षात आलं असणार आणि तुम्हाला आवडलं असणार एक्सप्लेनेशन, ठीक आहे। त्याच्यानंतर एक एक्झाम्पल, नंतर नोटेशन्स लिहून दिले होते, जे नोटेशन्स आपण थ्रूआउट पूर्ण चॅप्टर यूज करणार आहोत। तर हे नोटेशन्स खूप इम्पॉर्टंट होते। जसं की मी जर स्मॉल एम घेतलं तर स्मॉल एम म्हणजे असणार मास ऑफ 1 पार्टिकल, जर कॅपिटल एम घेतलं तर ते टोटल मास असणार गॅस सॅम्पलचं, ठीक आहे। आणि जर मी म्हणतोय की n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे माझ्याकडे एका गॅस सॅम्पलमध्ये, n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे आणि एकाचं मास स्मॉल एम आहे, तर टोटल मास किती ते होतं कॅपिटल N × M। नंतर होता ॲव्होगॅड्रोज नंबर, एका मोलमध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात। कॅपिटल N म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन अ कंप्लीट गॅस सॅम्पल, पूर्ण सॅम्पलमध्ये किती मॉलिक्युल्स आहे। MW किंवा M0, कधी कधी याला M0 कधी कधी याला MW सुद्धा म्हणतो, त्याला आपण मोलार मास म्हणतो, म्हणजे एका मोलच्या मासला आपण ते नाव दिलेलं आहे। नेक्स्ट स्मॉल n जे असतं, स्मॉल n म्हणजे काय होतं, स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स। नेक्स्ट नंबर ऑफ मॉलिक्युल्सचे 2 फॉर्म्युले आले होते, एक होता मास अपॉन मोलार मास आणि दुसरा होता नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर n/Na। नेक्स्ट पुढच्या कॉन्सेप्टवरती आपण NTP STP बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं। क्वेश्चनमध्ये हे वर्ड्स खूप वेळेस यूज होतात, NTP आणि STP। NTP म्हणजे नॉर्मल टेम्परेचर प्रेशर आणि STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर। त्यामध्ये प्रेशरची, व्हॉल्यूमची आणि टेम्परेचरची व्हॅल्यू काय घ्यायची असते याबद्दल डिस्कशन केलं होतं। प्रेशरची व्हॅल्यू 1 ATM असते, व्हॉल्यूमची 22.4 लिटर्स असते आणि टेम्परेचरची व्हॅल्यू असते 273 केल्विन, ठीक आहे। पुढे जाऊया, नेक्स्ट असतो 8th वाला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट। युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटबद्दल आपण त्याची व्हॅल्यू किती असते, ही व्हॅल्यू येते कशी हे आपण पुढं बघितलं होतं आणि ही व्हॅल्यू ही लक्षात कशी ठेवायची, याला कॅल्क्युलेशनमध्ये काय यूज करायचं हे आपण बघितलं होतं, ठीक आहे। नेक्स्ट या व्हॅल्यूची युनिट जे असतं ते असतं जूल पर मोल केल्विन, त्याला आपण कॅलरी पर मोल केल्विनमध्ये लिहिलं तर 2 लिहितो आपण त्या व्हॅल्यूला, ठीक आहे। नेक्स्ट एक नोटेशनमध्ये बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट म्हणून आलं होतं, ज्याला KB किंवा K ने डिनोट केलं जातं। KB जिथंही R/Na तुम्हाला दिसणार त्याला आपण KB लिहित असतो, काय लिहित असतो, KB लिहित असतो। आणि R ची व्हॅल्यू माहिती आहे, Na ची सुद्धा व्हॅल्यू माहिती आहे, तर KB ची सुद्धा व्हॅल्यू तुम्हाला लक्षात असलीच पाहिजे। KB ची व्हॅल्यू असते 1.38 × 10⁻23 जूल पर केल्विन। नेक्स्ट नोटेशन होतं प्रेशर P म्हणजे प्रेशर ऑफ गॅस आपण डिनोट करतो, त्याचे युनिट बद्दल आपण डिस्कशन केलं होतं वेगवेगळ्या।
नेक्स्ट टी म्हणजे काय असतं, टी म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर असतं. ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय, केल्विनमध्ये घ्यायचं ते टेम्परेचर. आणि व्ही जे होतं, व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कंटेनर होतं. व्हॉल्यूम ऑफ गॅस नाही घेत आपण त्याला आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम ऑफ कंटेनर म्हणतो. ही गोष्ट तुम्हाला पक्की डोक्यात फिट बसली पाहिजे एकदम, ठीक आहे. चला तर पुढे जाऊयात आपण. आता नेक्स्ट होतं आपल्या ॲव्होगॅड्रोस नंबरचं डिस्कशन. त्यानंतर त्याची डेफिनेशन वगैरे बघितली होती आणि आपण सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जो की आयडियल गॅस इक्वेशन होता त्याच्यावरती गेलो होतो. तर आयडियल गॅस इक्वेशनचे मी तुम्हाला 3 फॉर्मॅट सांगितले होते. सगळ्यात पहिला होता PV = nRT, दुसरा फॉर्मॅट होता PV = कॅपिटल NKBT आणि तिसरा फॉर्मॅटमध्ये 2 होते P/ρ = RT/mW आणि P/ρ = KBT/m. असं इथपर्यंत आपला कालचा प्रवास होता पहिल्या लेक्चरचा. आता आपण नेक्स्ट पुढच्या लेक्चरला सुरुवात करूया. नेक्स्ट, why is it necessary to make some assumptions while study of behavior of gas. आता गॅसची स्टडी करताना आपल्याला ना काही अझम्पशन्स घ्यावे लागतात. ते का बरं घ्यावे लागतात, काय गरज आहे त्याची, ते आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा न्यूटन्स लॉ ऑफ मोशन जे आहे ना ते एका सॉलिडची मोशन डिफाईन करत असतात, बरोबर. न्यूटन्सचे 3 लॉ माहिती असतील तुम्हाला. गॅस बिहेवियर इन अ कंटेनर इज कॅरेक्टराइज्ड बाय मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल्स असतात, एक मायक्रोस्कोपिक असतं आणि एक मॅक्रोस्कोपिक असतं. मायक्रोस्कोपिक म्हणजे एकदम स्मॉल लेवलवरती आणि मॅक्रो म्हणजे एक मोठ्या लेवलवरती. जसं आपल्याकडे मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स कोण आहेत, आपल्याकडे मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स आहेत प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. कोण आहेत, प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे आणि टेम्परेचर आहे. नेक्स्ट, गॅस मॉलिक्युल्स जे आहेत ना ते रँडम मोशन एक्झिबिट करतात. रँडम म्हणजे कुठेही जातील, काय असं ठरलेलं नाही त्यांचं, जाम काही ठरलं नाही असं की इकडंच जायचं आहे मला, इकडंच जायचं आहे. रँडम मोशन आहे. जर समजा मोशन होता कोलिजन झालं तर कुठेही जाऊ शकतात. हां, पण कोलिजन कसं असतं, काय असतं, कोणत्या टाईपचं असतं ते आपण बघून घेणार आहोत. नेक्स्ट आहे, इट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड बिहेवियर ऑफ गॅस बाय स्टडिंग अ मोशन ऑफ सिंगल मॉलिक्यूल. एका मॉलिक्यूलची मोशन स्टडी करून गॅसचं बिहेवियर सांगणं थोडंसं चुकीचं ठरतं. त्यामुळे आपण पूर्ण ओव्हरऑल गॅसच्या मॉलिक्यूल्सचं बिहेवियरला स्टडी करतो, म्हणून त्याला आपण मॅक्रोस्कोपिक म्हणतो. द लार्ज नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल्स म्हणजे जे आहे 10⁻23 पर मीटर क्यूब मेक्स इट इम्पॉसिबल टू रिलेट इंडिव्हिज्युअल मोशन टू मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर्स. म्हणजे जर 1 मोल जरी गॅस घेतला ना मी, तर 1 मोलमध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्यूल्स असतात, 6.023 × 10⁻23. खूप जास्त झाले, लिहून बघा वहीवरती, कळेल किती मोठा नंबर आहे. तर इतक्या मॉलिक्यूल्सच्या एक-एकचा प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर स्टडी करणं पॉसिबल नाही आहे, ठीक आहे, पॉसिबलच नाही आहे. नेक्स्ट, हॅन्स म्हणून अझम्पशन्स काही घेतले जातात स्टडी ऑफ गॅस बिहेवियर स्टडी करण्यासाठी. इफेक्टिव्हली जर स्टडी करायचं आहे तर काही अझम्पशन्स घ्यावे लागतात. ही त्याच्यामागची कारणं आहेत. क्वेश्चन असा होता की का बरं, तर ते का बरंच हे एवढे मोठे आन्सर्स मी देऊन टाकले तुम्हाला. चला पुढे जाऊया. आता बघा, आपण थोडंसं आयडियल गॅसच्या अझम्पशन्सवरती डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. पण जे काय आयडियल गॅस आणि रिअल गॅसबद्दल बोलतोय ना, तर कोणाला आयडियल गॅस म्हणायचं आणि कोणाला रिअल गॅस म्हणायचं त्याबद्दल थोडंसं डिस्कशन करूया. एनर्जी जे असतात ना त्या 2 टाईपच्या असतात, बरोबर. कोणत्या एनर्जीज, मेकॅनिकल एनर्जी. एक इंटरनल असते एनर्जी, ठीक आहे, एक असते इंटरनल एनर्जी. ह्याला जर कधी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायची गरज पडली तर मी IE लिहिणार. आणि इंटरनल एनर्जीला आपण यूने डिनोट करतो. कशाने, यूने डिनोट करतो. नेक्स्ट, इंटरनल एनर्जी झालं आणि त्याच्यानंतर असतं एक्सटर्नल एनर्जी. काय असतं त्याच्यानंतर, एक्सटर्नल एनर्जी. आता लक्षात द्या थोडंसं, इंटरनलमध्ये पण 2 आहेत. इंटरनल कायनेटिक एनर्जी आहे आणि इंटरनल पोटेन्शियल एनर्जी आहे. 2 एनर्जी आहेत, ठीक आहे. आणि एक्सटर्नल एनर्जीजमध्ये, एक्सटर्नलमध्ये पण एक्सटर्नल कायनेटिक एनर्जी आहे आणि एक्सटर्नलमध्ये पण एक्सटर्नल पोटेन्शियल एनर्जी आहेत. चला, ह्या दोन्ही पण एनर्जीज आपल्यासाठी KTGमध्ये कामाच्या नाही आहेत. रिझन याचा असं आहे की आपण गॅसच्या मॉलिक्युल्सच्या बिहेवियरबद्दल स्टडी करतो आहे, तर त्यांचं बिहेवियर एक्सटर्नली नाही, आपल्याला इंटरनली स्टडी करायचं आहे. आता हे जे इंटरनल कायनेटिक एनर्जी असते ना, ही डिपेंड असते टेम्परेचरवर. कोणावरती, टेम्परेचरवर. थोड्या वेळाने प्रूफ पण होऊन जाईल पुढच्या लेक्चर्समध्ये. डिपेंड्स ऑन टेम्परेचर. आणि हे जे असतं ना इंटरनल पोटेन्शियल एनर्जी, हे असतं डिपेंड्स ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय, मॉलिक्युल्सच्या मधले जे फोर्सेस असतात ते.
डिपेंड्स ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आणि हे टेम्परेचरवर डिपेंड करतं. आता काय असतं, आपण आयडियल गॅस कधी म्हणतो गॅसला, कोणत्याही गॅसला आयडियल कधी म्हणायचो, ठीक आहे. जेव्हा तो आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करतो त्याला आपण आयडियल गॅस म्हणतो, पहिली डेफिनेशन असते. बट ही खूप सिंपल झाली ना, की जो आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करतो त्याला आयडियल गॅस म्हणायचं. आयडियल गॅस म्हणजे असा गॅस असतो की ज्याचे जे मॉलिक्युल्स असतात ना त्यांच्या एकमेकांमध्ये कोणताही इंटरमॉलिक्युलर फोर्स नसतो. म्हणजे काय, जर 2, 3, 4 हजार 2 लाख 5 लाख किती मॉलिक्युल्स असले गॅसचे, तर त्या गॅसच्या मॉलिक्युल्समध्ये कोणत्याही 2 मॉलिक्युल्सच्या मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स नसणार, ना अट्रॅक्शनचा इंटरमॉलिक्युलर फोर्स ना रिपल्शनचा. म्हणजे ते दूर दूर असतात ऑब्व्हियसली. अरे बाप, दूर दूर असतात म्हणजे त्यांच्यातला इंटरमॉलिक्युलर फोर्स IMF म्हणजे काय, इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो 0. हे आपण ॲज्युम केलं आहे. आणि असं जर असेल तरच तो गॅस आयडियल गॅस ठरतो. असं जर असेल तरच तो गॅस आयडियल गॅस ठरतो, नाही तर त्याला आपल्याला आयडियल गॅस म्हणता येत नाही. कळालं का? म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स नाही आहे, कोणता नाही आहे, अट्रॅक्शनचा पण नाही आहे आणि रिपल्शनचा पण नाही आहे, ठीक आहे. मग काय राहिलं फक्त, मग फक्त आणि फक्त राहिलं इंटरनल कायनेटिक एनर्जी. काय राहिलं, इंटरनल कायनेटिक एनर्जी. ओ भाई, म्हणजे आपल्याकडं गॅसकडं जी काही इंटरनल एनर्जी असेल ती फक्त आणि फक्त कोणती असेल, इंटरनल कायनेटिक एनर्जी असणार आहे, ठीक आहे. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सिम्पलशी गोष्ट, ज्याच्यात जेही ॲडव्हान्समध्ये पण क्वेश्चन आलेला आहे थेरोटिकल बेसमध्ये, ठीक आहे. जर माझ्याकडे एक रिअल गॅस आहे, जर माझ्याकडे काय एक रिअल गॅस आहे, रिअल गॅस म्हणजे काय असणार तुम्ही सांगा आता. रिअल गॅस म्हणजे काय असणार, रिअल गॅस म्हणजे जो आयडियल गॅस नाही आहे, बरोबर का. अरे तसं नसतं. रिअल गॅस म्हणजे कोण, ज्याच्यात कायनेटिक एनर्जी तर असेलच आणि पोटेन्शियल एनर्जी पण असणार. म्हणजे त्याचे मॉलिक्युल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील किंवा त्याच्यामध्ये काही ना काही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस 100% प्रेझेंट असतील, त्याला आपण रिअल गॅसेस म्हणतो. आता जर मला या रिअल गॅसला आयडियल गॅस सारखं बिहेव करावायचं आहे, या रिअल गॅसला मला आयडियल गॅस सारखं बिहेव करावायचं आहे, तर मला सांगा काय काय चेंजेस केले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, या गॅसचं मी प्रेशर काय केलं पाहिजे, कमी जास्त, व्हॉल्यूम काय केलं पाहिजे आणि टेम्परेचर काय केलं पाहिजे, कमी जास्त. मला सांगा, जर गॅसचे मॉलिक्युल्स खूपच जवळजवळ असतील तर प्रेशर खूप जास्त वाढेल. आता मला रिअल गॅसला आयडियल सारखं वागवायचं आहे. म्हणजे जसं असतं ना फॅमिली फंक्शन्स वगैरेमध्ये गेल्यावरती, घरात कसं राहतो आपण एकदम निवांत टुकार एकदम, आहे का नाही, मित्रांसोबत वगैरे कसं राहतो एकदम बंगाट एकदम. पण जर फॅमिली फंक्शनमध्ये गेलो तर आपण एकदम असं सभ्य बसतो की जसं काय आपल्या एवढं तर शरीफ कुणीच नाही असं वाटतं, सगळ्यांना पाहुण्यांना वाटतं, पण आपण नसतो, तुम्ही पण नसता ना, बरोबर. तर तसंच आहे, रिअल गॅसला आयडियल गॅस बनवायचं आहे. आता नव्हता तो रिअल, आयडियल नव्हता तो, त्याला आयडियल करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. त्याला घेऊन जावं लागेल कुठेतरी फंक्शनमध्ये, बरोबर आहे का. मला सांगा, रिअल गॅसमध्ये प्रेशर असेल ना, ऑब्व्हियसली मॉलिक्युल्स जवळजवळ असतील. मला आयडियल करायचं आहे त्यांना, आयडियल म्हणजे मॉलिक्युल्स दूर दूर घेऊन जायचे आहेत. म्हणजे त्यांचं प्रेशर काय करायचं आहे, मला कमी करायचं आहे. त्यांचं प्रेशर मला काय करायचं आहे, कमी करायचं आहे, ठीक आहे. प्रेशर कमी करावं लागेल. व्हॉल्यूम काय करावं लागेल, व्हॉल्यूम. अच्छा, जवळजवळ होते तर कमी व्हॉल्यूम होतं, दूर दूर घेऊन जावं लागेल आयडियल कंडिशनसाठी. आयडियलसाठी दूर दूर नेलं तर ऑब्व्हियसली व्हॉल्यूम वाढणार. आणि मला सांगा, व्हॉल्यूम वाढण्यासाठी टेम्परेचर वाढवावं लागणार ना. टेम्परेचर कमी असलं तर मॉलिक्युलला जवळ 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 येतील. आता एक उदाहरण दिलं असतं मी हिवाळ्यातलं उन्हाळ्यातलं, पण जाऊ द्या, नको म्हटलं, ठीक आहे. चला, आता मला सांगा, टेम्परेचर जर कमी असलं तर ते मॉलिक्युल जवळ असतील, जास्त असलं तर ते दूर दूर पळतील. एनर्जी मिळेल ना त्यांना टेम्परेचरमुळे, हीट दिली की, तर टेम्परेचर पण जास्त पाहिजे. तर लक्षात ठेवा, रिअल गॅसेस बिहेव्स ॲज अ आयडियल गॅस ॲट लो प्रेशर, हाय व्हॉल्यूम अँड हाय टेम्परेचर. हाय व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी कमी असली पाहिजे, कारण डेन्सिटी इज इक्वल्स टू मास बाय व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे जर एखाद्या गॅसचा व्हॉल्यूम जास्त असला तर ऑब्व्हियसली त्याची डेन्सिटी कशी असणार आहे, ऑब्व्हियसली त्याची डेन्सिटी कमी असणार आहे. कशी असेल त्याची डेन्सिटी, कमी असणार आहे. तर रिअल गॅसेस बिहेव्स ॲज अ आयडियल गॅस ॲट लो व्हॉल्यूम, ॲट लो प्रेशर, हाय व्हॉल्यूम, हाय टेम्परेचर. लक्षात ठेवायचं. आता तीन गोष्टी, लो प्रेशर लक्षात ठेवायचं, लो डेन्सिटी लक्षात ठेवायचं आणि हाय टेम्परेचर लक्षात ठेवायचं. व्हॉल्यूमचं याच्यातच इन्क्लूड झालं आहे याच्यातच व्हॉल्यूमचं, ठीक आहे. याच्यातच इन्क्लूड केलं आहे ते मी व्हॉल्यूमचं. नेक्स्ट,
आयडियल गॅस रिअल गॅस मधला फरक मी तुम्हाला सांगून दिला. व्हॉट इज अन आयडियल गॅस? अ गॅस विच ओबेज आयडियल गॅस इक्वेशन ॲट ऑल प्रेशर अँड टेम्परेचर इज अन आयडियल गॅस. ही सिंपलची डेफिनेशन झाली. आपण अजून थोडंसं त्याच्यात आहे ना खूप डेप्थमध्ये गेलो आपण, बरोबर का? चला, मेन्शन द कंडिशन्स अंडर विच रिअल गॅस ओबेज आयडियल गॅस इक्वेशन. लो डेन्सिटी, लो प्रेशर, हाय टेम्परेचर एक्सप्लेन केलं आहे. इन अदर वर्ड्स, ॲट अ कंडिशन वेअर गॅस मॉलिक्युल्स आर फार अपार्ट सो दॅट मॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर निग्लिजिबल. मॉलिक्युलर इंटरॅक्शन्स निग्लिजिबल म्हणजे काय? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस नसला पाहिजे, झिरो असला पाहिजे रे बाबा. अरे बाबड्या, इंटरमॉलिक्युलर फोर्स किती घेशील? 0 घेशील, 0. ठीक आहे, चला पुढे जाऊया. हां, हाय टेम्परेचर लो प्रेशरवरती दूर दूर आहे, लो टेम्परेचर अँड हाय प्रेशरवरती जवळ जवळ आहेत. आपल्याला दूर दूरच पाहिजे. ठीक आहे, जवळ येऊन काय खरं नाही. चला, नेक्स्ट आहे काय आता बघूयात आपण. नेक्स्ट, आयडियल गॅसेस लॅक इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन. पहिलं आहे ही गोष्ट आयडियल गॅससाठी माहिती आहे आपल्याला, लॅक इंटरॅक्शन. नेक्स्ट काय? रिअल गॅसेस हॅव इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन. माहिती रे बाबा, आम्ही शिकलोय, सत्यम सरकडनं शिकतोय, मला माहिती आहे आम्हाला की रिअल गॅसेसमध्ये असते इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन. रिअल गॅसेस इन अन आयडियल स्टेट हॅव ॲटम मॉलिक्युल्स टू फार. माहिती आहे, पण रिअल गॅसेसमध्ये जर रिअल गॅसेस आयडियल स्टेटमध्ये जेव्हा जातात तेव्हा ते मॉलिक्युल्स दूर दूर जातात. नेक्स्ट, सम गॅसेस जसं की H2O2 N2 इनर्ट गॅसेस म्हणतो आपण त्याला, बिहेव लाईक आयडियल गॅसेस ॲट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. प्रेशर कमी केलं आणि टेम्परेचर जर हाय केलं तर हे गॅसेस सुद्धा कोणासारखं बिहेव करतात? आयडियल गॅस सारखं बिहेव करतात. नेक्स्ट, आता फंडामेंटल अझम्पशन्स काय काय आहेत कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेसचे. बा जबरदस्त ॲनिमेशन सुद्धा आहेत तुमचे, तुम्हाला दिसत असेल, मजा येत असणार ॲनिमेशन्समध्ये तर जाम एकदम. एक एक अझम्पशन लक्षात ठेवा. हे अझम्पशन डेरिवेशन्समध्ये कामी येतं आणि पुढे क्वेश्चन पण येऊ शकतो, किंवा बघा बोर्ड्समध्ये क्वेश्चन येऊ शकतो. असं अझम्पशन्स काय काय. CETमध्ये तर अजून तर नाही आला आहे असर्शन रिझन टाईपमध्ये, पण जर लेवल वाढवली तर येऊ शकतो कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे. नीट JEEमध्ये तर इम्पॉर्टंट आहेच आहे. का बरं? कारण की असर्शन रिझन, कोणतं स्टेटमेंट ट्रू, मल्टिपल करेक्ट वगैरे वगैरे अशा लेवलच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला हे सगळे अझम्पशन्स लक्षात असले पाहिजे. तर सगळ्यात पहिलं अझम्पशन आहे, गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ एक्स्ट्रीमली स्मॉल पार्टिकल्स कॉल्ड ॲज गॅस मॉलिक्युल्स. एक्स्ट्रीमली स्मॉल पार्टिकल्स म्हणजे आपण गॅसच्या मॉलिक्युल्सला टायनी स्पियर्स ॲज्युम करतोय. काय ॲज्युम करतोय? ती की गॅसचा एक मॉलिक्युल टायनी स्पियर आहे. स्पियर म्हणजे माहिती असेल तुम्हाला शेप, आणि टायनी म्हणजे एकदम छोटासा स्पियर आहे. कसा आहे? एकदम छोटासा स्पियर आहे असं आपण ॲज्युम केलं आहे. आणि ह्या टायनी स्पियरचं जे आलं आहे ना, तर हे टायनी स्पियर डिग्री ऑफ फ्रीडम नावाचा एक टॉपिक असणार DOF. तिथं मी याचं मेन्शन करणार की मी तुम्हाला सांगितलं आहे की टायनी स्पियर लिहून ठेवा वाटल्यास 2-4 वेळेस. टायनी स्पियर म्हणजे लक्षात राहील मी काहीतरी सांगितलं आहे. टायनी स्पियर म्हणजे त्याची रेडियस खूप छोटी असणार. नेक्स्ट अझम्पशन, ऑल मॉलिक्युल्स ऑफ गॅस सेम गॅस आर आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे कशात आयडेंटिकल? शेपमध्ये आयडेंटिकल असतील, साईजमध्ये आयडेंटिकल असतील आणि कलरमध्ये पण आयडेंटिकल असतील. याचा अर्थ जर माझ्याकडे N2 गॅस आहे एका कंटेनरमध्ये, तर त्याच्यात कितीही N2चे मॉलिक्युल्स असू द्या, सगळ्यांची शेप, साईज आणि कलर ही सेमच असणार. नेक्स्ट, मॉलिक्युल्स आर रिजिड अँड परफेक्टली इलॅस्टिक स्पियर्स. रिजिड अँड परफेक्टली इलॅस्टिक स्पियर. परफेक्टली इलॅस्टिक स्पियर म्हणजे जे काय कोलिजन होणार आहे ना, ते इलॅस्टिक कोलिजन असणार आहे. इलॅस्टिक कोलिजन म्हणजे ईची व्हॅल्यू 1 असते, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. याचाच अर्थ मोमेंटम कन्झर्व होतोय आणि याचाच अर्थ कायनेटिक एनर्जी सुद्धा कन्झर्व होतीये. मोमेंटम कन्झर्व होतंय आणि याचाच अर्थ काय? कायनेटिक एनर्जी सुद्धा कन्झर्व होती आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट अझम्पशन वरती जाऊया. आता हे बघा, हे एकदम जबरदस्त आहे डायग्राम तुमच्यासाठी. ही एक मोशनचं ॲनिमेशन आहे तुमच्यासाठी. चला नेक्स्ट अझम्पशन काय आहे बघा. आता इथं नेक्स्ट अझम्पशन आहे, द गॅस मॉलिक्युल्स आर कंटिन्युअसली मूव्हिंग इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स विथ ऑल पॉसिबल व्हेलॉसिटीज. स्टेट ऑफ रँडम मोशन म्हणजेच काय? मॉलिक्युलला जिकडं दिसलं तिकडं पळणार, जिकडं जागा दिसली तिकडं पळणार, कोणत्याही वेलॉसिटीने पळू शकतो. असं नाही की याच वेलॉसिटीने पळताय, पण कोणत्याही वेलॉसिटीने तो पळू शकतो. ठीक आहे, ते झालं तुमचं चौथं अझम्पशन. आता नेक्स्ट अझम्पशनवरती जाऊयात आपण. 5वं अझम्पशन काय? ड्युरिंग रँडम मोशन, जेव्हा ते गॅस मॉलिक्युल्स फिरत असतात इकडं तिकडं, ते धडकणार ना.
अरे एक रूम आहे समजा आणि तुम्ही नुसते डोळ्याला पट्टी बांधली म्हटलं पळा, तर पळाले तर भिंतीला धडकसाल. का धडकसाल? तुम्हाला दिसत नाही आहे, त्या मॉलिक्यूलला डोळे आहे का दिसायला? तो पण धडकणार ना भिंतीला जाऊन, मॉलिक्यूलला धडकणार. 4 जणांच्या डोळ्याला पट्टी बांधली म्हणलं पळा इकडे तिकडे एका रूममध्ये, सगळे एकमेकांना धडकतील, भिंतीवर धडकतील, कुठं कुठं धडकतील. तुम्ही तर जाणून बुजून धडकता कुठं कुठं, बरोबर आहे का? तर हे तर दिसत नाही यांना, त्यांना तर कळतही नाही तुमच्यासारखं. ड्युरिंग रॅन्डम मोशन they collide with other molecules and the walls of container. These collisions are perfectly elastic collisions. perfectly elastic collision बद्दल मी लास्ट स्लाइड वरतीच डिस्कशन केलंय की परफेक्टली इलास्टिक कोलिजन्स म्हणजे E ची व्हॅल्यू 1, कायनेटिक एनर्जी सुद्धा कन्झर्व होणार आणि मोमेंटम सुद्धा कन्झर्व होणार. नेक्स्ट, अ मॉलिक्यूल ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन विथ युनिफॉर्म स्पीड बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन. म्हणजे जेव्हा ही मॉलिक्यूल चालतोय तो कुठेही चालणार, नो डाऊट कुठेही चालू शकतो, पण तो जिथं कुठं चालणार तो सरळ चालणार. असं तुमच्यासारखं इकडं तिकडं बघत नाही चालणार. घोड्याच्या साईडला असे लावलेले असतात ना डोळ्याला, का बरं? त्याला घास दिसू नये, की घास दिसला का तो वाव चढून जातो तुमच्यासारखा. तर तसं नाही व्हायला पाहिजे मॉलिक्यूलला होतही नाही. मॉलिक्यूल सरळ ट्रॅव्हल करतो एकदम स्ट्रेट लाईनमध्ये, आणि जो तो धडकतोय तो सक्सेसिव्ह कोलिजन्समध्ये तो स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करतो. बस एवढंच त्याचं सांगण्याचं तात्पर्य आहे. नेक्स्ट, द टाईम टेकन फॉर द कोलिजन इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू टाईम इंटरवल बिटवीन द 2 सक्सेसिव्ह कोलिजन. जी टाईम लागतं आहे ना कोलाईड व्हायला, म्हणजे कोलाईड व्हायला टाईम म्हणजे काय? समजा हे 2 मॉलिक्यूल आहे, हे कोलाईड होतील. आता हा येतो इकडे कोलाईड झाला, इकडे गेला दुसऱ्या मॉलिक्यूलला कोलाईड झाला. म्हणजे कोलिजनमध्ये जेव्हा त्यांचं जेवढा टाईम असतो ना एवढा धडकायचा, तो टाईम खूप कमी असतो. ठीक आहे, ॲज कम्पेअर्ड टू ह्या टाईमच्या. म्हणजे जो चालावं लागतं ना त्यांना 2 कोलिजनमध्ये, त्याच्यापेक्षा हा टाईम खूप कमी आहे कोलिजनचा. आज चिटकून बसत नाहीत ते, वेगवेगळे धडकले का वेगळे होतात लगेच. नेक्स्ट, द ॲव्हरेज नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम ऑफ गॅस रिमेन्स कॉन्स्टंट. ॲव्हरेज नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे n आणि पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे v. ही गोष्ट नेहमी एका गॅससाठी कॉन्स्टंट असणार, हे आपण ॲझ्युम करतोय. हे आपण काय करतोय बाळांनो? ॲझ्युम करतोय. चला पुढे जाऊया. नेक्स्ट काय बघा, नेक्स्ट आहे द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन 2 मॉलिक्युल्स आर निग्लिजिबल. अरे बाबडे, आहे तर मी आधीच सांगितलं ना का मॉलिक्यूल दूर दूर असतात, धडकतील पण त्यांच्यात कोणताच फोर्स नसणार. याचाच अर्थ काय? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस 0 असणार. याचाच अर्थ काय? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस 0 असणार. ठीक आहे. नेक्स्ट, द ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय गॅस मॉलिक्यूल इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू टोटल व्हॉल्यूम ऑफ गॅस. That's why we consider capital V as a volume of container and not as a volume of gas. That we have discussed earlier. चला 10 झाले assumptions. 11वा assumptions. The average kinetic energy of gas molecules is directly proportional to absolute temperature of the gas. A gas which satisfies all above assumptions are called as perfect or ideal gas. आता मला सांगा 11व तुम्हाला वाटत नाही का मी सांगितलंय असं? इंटरनल कायनेटिक एनर्जी, इंटरनल पोटेन्शियल एनर्जी डिपेंड करते इंटरमॉलिक्युलर फोर्सवरती, इंटरनल कायनेटिक एनर्जी डिपेंड करते टेम्परेचरवरती. लिहिलं आहे बघा, मिळेल तुम्हाला. नसेल लिहिलं तर सांगा, लिहून दिलं आहे मला आठवत आहे. अझम्पशन्स संपलेत आपले अझम्पशन्स संपलेत. आता आपण क्वेश्चनवर जाणार आहोत. आणि क्वेश्चनवर असे जाणार आहोत की क्वेश्चन बोर्डचे बघणार आहोत, मग CETचे बघणार आहोत, मग नीटचा आणि मग JEEचा. म्हणजे सगळं खरडून पडून सगळं बघणार आहे, सगळं बोर्डपासून तर JEEपर्यंत बघणार आहे. तर चला सुरू करूया. प्रत्येक क्वेश्चनसाठी अप्रोच वेगळा असणार, MCQसाठी वेगळा अप्रोच असणार. तर तो अप्रोच तुमचा डेव्हलप झाला पाहिजे हळूहळू, हे त्याच्या मागचं तात्पर्य आहे. आणि बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला एकाच ठिकाणी मिळालं पाहिजे, 4 ठिकाणी फिरायला नाही लागलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, हे त्याच्या मागचं तात्पर्य आहे. चला बघा काय म्हटले, 16 ग्राम ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजे O2 दिलाय. किती दिलाय O2? 16 ग्राम. 16 ग्राम ऑफ O2 म्हणजे मास ऑफ गॅस दिलाय. ऑक्युपाईज 0.025 मीटर क्यूब. बघा मी काय करतोय, गिवन डेटा लिहित चालतोय. खूप मुलांना MCQ मध्ये पण प्रॉब्लेम येतो, तर तुम्ही गिवन डेटा लिहित चालू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट, ॲट 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलं आहे. किती म्हटले? 27 डिग्री सेल्सिअस. इफ द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इज 8.4, आरची व्हॅल्यू युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट
8.4 जूल पर मोल केल्विन. ठीक आहे, युनिट कन्व्हर्जनचं बघूया नंतर. फाइंड द प्रेशर एक्झर्टेड बाय इट. मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन दिलं आहे. मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन म्हणजे M0 म्हणा MW म्हणा काही फरक नाही पडत. 32 ग्राम दिलं आहे. पण किती दिलं आहे? 32 ग्राम. आता लक्षात ठेवा, बाकी कोणत्या युनिटने तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, पण टेम्परेचरच्या युनिटने नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर टेम्परेचरला सेल्सिअसला कन्वर्ट करा केल्विनमध्ये, प्लस 273ने ॲड करा, तर हे येणार तुमचं 300 केल्विन. किती येणार? 300 केल्विन येणार तुमचं. चला पुढं जाऊया. मग प्रेशर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं. काय म्हटलं? प्रेशर कॅल्क्युलेट करा. ओ हो भाऊ, प्रेशर अबो कसं कॅल्क्युलेट करणार? अरे आयडियल गॅस इक्वेशन शिकलो आहे ना बाबडे आपण. आयडियल गॅस इक्वेशन शिकलो ना. काय शिकलो? PV इज इक्वल्स टू NRT शिकलो सर पहिलं. हां, याच्यानेच काम होणार. PV इज इक्वल्स टू काय लिहू शकतो मी? NRT/V लिहू शकतो. बरोबर आहे. आता मला सांगा, R माहिती, T माहिती, V माहिती, N माहितीच नाही आपल्याला. N माहितीच नाही आपल्याला. Nचे 2 फॉर्म्युले लिहून दिले होते काल. रिवाईज करून यायचं मागचं लेक्चर प्रत्येक वेळेस. ठीक आहे, भले ऑनलाईन बघताय, पण जर खरंच चांगलं करायचं तर रिवाईज करून यायचं. N इज इक्वल्स टू मास अपॉन मोलार मास असतं. मास किती म्हटले भाऊ? मास म्हटले 16 आणि मोलार मास 32. नसतं दिलं तरी माहिती होतं. तर हे 16/32 म्हणजे 1/2 येणार. तर ही Nची व्हॅल्यू पुट करूयात नाही, तर पुट करून टाकू Nची व्हॅल्यू. R किती दिलं आहे? R 8.4 इंटू हे 1 इंटू 1/4 आहे ना, ते 1/2 आहे ना, सॉरी. ठीक आहे, हे 1/2 म्हणजे N झालं. टेम्परेचर किती घ्यायचं? 300. आणि व्हॉल्यूम किती घेणार? व्हॉल्यूम 0.025. और या बाबा, कसं करायचं याला आता सॉल्व? बघा, वरती राहू द्या 8.4 इंटू 300 डिवायडेड बाय 2 इंटू 25 इंटू 10 किती लिहू शकतो आपण? -3. जिथं लॉग टेबलची गरज पडणार तिथं लॉग टेबलसुद्धा आपण यूज करू. डोंट वरी. आता हे स्टार्टिंग आहे चॅप्टरची. या चॅप्टरमध्ये असे सुद्धा क्वेश्चन येतात की जिथं लॉग टेबलची गरज पडते. आता मला सांगा, हे 25 1 जा 25, 25 12 जा 300 आणि हे 2नी जर याला रिड्यूस करसाल तर हे मिळणार 4.2. तर किती आलं? 4.2 इंटू 12 इंटू 10⁻³ अरे बाबा, प्रेशर मिळालं रे, प्रेशर मिळालं. 12 इंटू 42, 12 2 जा किती होणार? 24. 12 4 जा 48 प्लस 2 50. ओके, 50.4 इंटू 10⁻³ पास्कल लिहा याला, किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर लिहा. झाला, संपला विषय. किंवा याला असे लिहू शकता 500 पास्कल. दोन्ही पण आन्सर्स करेक्ट आहे. डिपेंड तुम्हाला कशात ठेवायचं आहे, पॉईंट कसा ठेवायचा आहे ते. कळालं तुम्हाला? हा क्वेश्चन बोर्ड लेवलचा होता, बेसिक क्वेश्चन होता एकदम. नेक्स्ट पुढे जाऊया. मग आता नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे बघा, 2 वेसल्स A अँड B आर फिल्ड विथ द सेम गॅस. जेव्हा पण अशा 2 गोष्टी देत आहे, भलेही क्वेश्चन बोर्डचा आहे, पण तुम्हाला कळालं पाहिजे की काय करताय. मी अजून पुढे क्वेश्चनवर गेलोच नाही. AB लिहिलं इथं. ठीक आहे. 2 vessel A and B are filled with same gas where volume, temperature and pressure in vessel A is twice the volume, temperature and pressure in vessel B. म्हणजे B मध्ये प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर PVT जर घेतलं तर याच्यात डबल घ्यायचं भाऊ, याच्यात डबल घ्यायचं. तोच म्हटलाय. काय म्हटलाय? फील्ड, व्हॉल्यूम, टेम्परेचर, प्रेशर इन वेसल A इज ट्वाइस द व्हॉल्यूम, टेम्परेचर, प्रेशर इन वेसल B. काय कॅल्क्युलेट करायचं? नंबर ऑफ, रेशो ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस A. नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे Na डिवायडेड बाय NB. कॅपिटल Nनी आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणतो. आता अजून तरी ठीक आहे, आपण टॉपिक वाईज क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. एक्झाममध्ये तर तुम्हाला ओव्हरऑल क्वेश्चन्सवरती जावं लागतं ना. तर कसं समजणार काय यूज करायचं आहे? PVT आणि कॅपिटल N कशात येतं? आयडियल गॅस इक्वेशनच्या दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये येतं. आयडियल गॅस इक्वेशनचा दुसरा फॉर्मॅट काय असतो? PV इज इक्वल्स टू NKBT. मला सांगा, इथनं Nचा फॉर्म्युला काय बनणार? PV डिवायडेड बाय KBT. हा बनणार कॅपिटल Nचा फॉर्म्युला. तर मला सांगा, रेशो जर कॅल्क्युलेट करायचा आहे तर Na/NB घेणार ना मी इथं. तर Na किती घेणार मी? प्रेशर इन A, व्हॉल्यूम इन A डिवायडेड बाय KB तर सेम असणार ना दोघांसाठी. आता हे KB ऑलरेडी घेतलेलं आहे बरं का, हे काय B वगैरेसाठी नाही आहे. KB कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर ऑफ A डिवायडेड बाय प्रेशर ऑफ B, व्हॉल्यूम ऑफ B, KB म्हणजे कॉन्स्टंटवाला आणि टेम्परेचर ऑफ B. KBला आधी कट करून टाकतो, नाही तर व्हायचा घोटाळा. P A मध्ये किती घ्यायचं आहे? 2P, 2V, 2T डिवायडेड बाय PVT. तर हे T कॅन्सल, हे P कॅन्सल, हे V कॅन्सल, हे 2 पण कॅन्सल. अरे बाबा, संपला आन्सर. नंबर ऑफ मॉलिक्युल्स A डिवायडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स B किती आले?
2 आलं आहे. किती आलं आहे आन्सर? आन्सर आलं आहे माझं 2. रेशो काढायचा होता. संपला क्वेश्चन, संपला. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन. हाय MHTCET 2021. MHTCET 2021. चला पुढे जाऊया. If the pressure of ideal gas decreased by 10% isothermally, iso म्हणजे सेम आणि थर्मल म्हणजे टेम्परेचर. बाळांनो टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणतोय, टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणतोय तर कसं चालायचं पुढं? टेम्परेचर जेव्हा कॉन्स्टंट असतं तेव्हा प्रेशर इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो व्हॉल्यूमला. प्रेशर काय असतो? इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो व्हॉल्यूमला. देन इट्स व्हॉल्यूम विल. प्रेशर काय केलंय? प्रेशर डिक्रीज केलंय बाबा. कितीने डिक्रीज केलंय? 10%नी. जर प्रेशर कमी झालं तर व्हॉल्यूम वाढणार, आणि व्हॉल्यूम वाढणार म्हणून डिक्रीज वाले ऑप्शन आधीच उडून टाका. आता सर व्हॅल्यू पण जवळजवळ आहे 8 आणि 11.1. ठीक आहे ना, कॅल्क्युलेट करू ना, काय टेन्शन घेता, आपण आहे ना. आता तुम्हाला चेंज इन व्हॉल्यूम पाहिजे. मला सांगा, याला असं लिहू शकतो ना, P इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू VA. तर ह्याला मी असं लिहू शकतो P1 V1 इक्वल्स टू P2 V2. लिहून दिलं होतं तुम्हाला, मी लिहून दिलं होतं. तुम्हाला सांगा V2 बाय V1 किती येणार? V2 बाय V1 येणार P1 बाय P2. V2 बाय V1 काय येणार? P1 बाय P2 येणार. ठीक आहे. आता लेट सपोज, आता हे काय बोर्डचा क्वेश्चन नाही आहे, लेट जे इनिशियल प्रेशर होतं ना P1, तर त्याला जर मी P घेतलं तर फायनल प्रेशर काय केलं आहे त्यांनी? फायनल प्रेशर त्यांनी 10%नी कमी केलं आहे. म्हणजे समजा 100 व्हॅल्यू होती आधी, तर 10% कमी झाली म्हणजे 90 झाली. तर पर्सेंट काढून घ्यायचं, तर याला आपण 0.9P लिहू शकतो. किती लिहू शकतो आपण त्याला? 0.9P लिहू शकतो. लक्षात ठेवा, या क्वेश्चनच्या वेगवेगळ्या मेथड्स असतात. क्वेश्चन जबरदस्त आहे. मला सांगा P1च्या जागी किती लिहिणार? P1च्या जागी P लिहिणार आणि P2च्या जागी 0.9P लिहिणार. तर इथं P काय होऊन जाणार? कॅन्सल. तर मला सांगा V2 बाय V1 किती मिळालं तुम्हाला? V2 बाय V1 मिळालं 1/0.9. ओके. तर मला अशी व्हॅल्यू मिळून जाणार 0.9 V2 इज इक्वल्स टू V1. म्हणजे मला V1ची व्हॅल्यू किती मिळाली? 0.9 V2 मिळाली. काहीच प्रॉब्लेम नाही. मला काय काढायचं आहे? मला कॅल्क्युलेट करायचं आहे पर्सेंटेज चेंज इन व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम इनिशियल घेऊन टाकलं. डेल्टा V म्हणजे काय घेणार आपण? V2 मायनस V1 डिवायडेड बाय V1. आणि हे जर तुम्हाला पर्सेंटमध्ये काढायचं आहे तर इंटू याला 100नी मल्टिप्लाय करायचं. V2 किती ठेवायचा? V2ला V2च ठेवायचं. V1ला किती ठेवायचं? 0.9 V2 ठेवायचं, जसं आपलं इथं ठरलं आहे. आणि V1ला परत 0.9 V2 ठेवायचं, इंटू 100 करायचं. बघा, एकदम सिम्पलशी गोष्ट आहे. हे कॅल्क्युलेशन म्हणजे काय खूप मोठं कॅल्क्युलेशन नाही आहे, असं रॉकेट सायन्स नाही आहे. याच्यातनं हे मायनस केलं तर 0.1 V2 डिवायडेड बाय 0.9 V2 इंटू 100. V2 कॅन्सल, आणि 100नी जर वरती मल्टिप्लाय केलं तर सगळ्यात आधी हा पॉईंट पण उडून टाका. तर वरती काय राहिलं बाबा? 100/9 राहिलं. आणि जे काय ते पर्सेंटमध्ये येणार आहे. आता 9 1 9 1 1 11.11%. किती आलं? 11.11%. आता 11.11% एकाच ऑप्शनमध्ये संपला आपला आन्सर. अच्छा, अजून जर असतं ना डिक्रीजमध्ये पण 11.11 असू शकलं असतं, पण आपण डिक्रीजवाले ऑप्शन तर आधीच उडून टाकले. हा पण असं तसं करतच नाही ना, आपण आधीच बंद करून टाकतो जे चुकीचं आहे ते. ठीक आहे, चला मग पुढे जाऊया. हां, नेक्स्ट क्वेश्चन CET 2022चा. चला. अन आयडियल गॅस हॅव्हिंग व्हॉल्यूम V. आयडियल गॅस आहे ज्याचं व्हॉल्यूम V आहे. किती टेम्परेचरवर आहे? 27 डिग्री सेल्सिअसवर. इज हिटेड ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. हो, कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. इफ द व्हॉल्यूम ऑफ गॅस बिकम्स 2.5 V. हेच व्हॉल्यूम 2.5 वेळेस झालं, 2.5 V झालं, तर फायनल टेम्परेचर किती असणार? हा त्यांचा प्रश्न आहे. आपल्याला लक्षात असलं पाहिजे, प्रेशर जेव्हा कॉन्स्टंट असतं तर व्हॉल्यूम डायरेक्टली प्रपोर्शनल असतं टेम्परेचरला. व्हॉल्यूम डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, याचा अर्थ V1 बाय V2 इज इक्वल्स टू T1 बाय T2. कळालं का? V1 बाय V2 इज इक्वल्स टू T1 बाय T2. V1 किती घेणार? V घेणार. V2 किती घेणार? 2.5 V घेणार. T1 किती घेणार? T1 27 डिग्री सेल्सिअस. अरे गदड्या, त्याला कन्वर्ट कर केल्विनमध्ये. सर ऑप्शन तर सेल्सिअसमध्ये ठेव, मग सेल्सिअसमध्ये भेटतं का बघ आन्सर? भेटतंय का बघ आन्सर? नाही भेटत ना, मग थोडंसं लक्ष दे जरा. V कॅन्सल, T2 इकडं पाठवून टाका. हे किती होणार? हे होणार 300 आणि इंटू हे 2.5 इकडं पाठवून द्यायचं.
हा 0 आणि हा पॉईंट कॅन्सल, तर 25 × 3 75 आणि 750 केल्विन आला. किती आलं? 750 केल्विन आलं. टिक करू का? दिसतच नाही सर. अरे म्हटलं ना थोडंसं लक्ष द्यायचं. केल्विनमध्ये हे याला सेल्सिअस करायचं तर -273 करावं लागतं. -273 केलं म्हणजे इथं 7 येतं, इथं 7 येतं आणि इथं येतं 4. सो ह्याचं आन्सर येतं तुमचं 477 डिग्री सेल्सिअस. सो ऑप्शन नंबर बी, 477 डिग्री सेल्सिअस. सो ऑप्शन नंबर बी. कळाला? चला पुढे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. हा जबरदस्त. सर नीटचा पण होता ना आज, चला नीटचा करू आधी, मग जेईवर जाऊ. अ सिलेंडर कंटेन्स हायड्रोजन गॅस. अ सिलेंडर कंटेन्स हायड्रोजन गॅस. H2 गॅस आहे सिलेंडरमध्ये. ॲट अ प्रेशर दिलं आहे किती? 249 किलो पास्कल. ओके ठीक आहे. अँड टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस. बाबो टेम्परेचर आत्ताच धोका देता राहिला, तर त्याला आता धोका नका देऊ. आधी सेल्सिअस दिसलं का कन्वर्ट करून टाकायचं याच्यात, धोका होऊन जाईल बरं का. नाही तर हां, डेन्सिटी विचारली, डेन्सिटी रो विचारलं आहे, आरची व्हॅल्यू दिली आहे. प्रेशर दिलं आहे, टेम्परेचर दिलं आहे, प्रेशर दिलं आहे, टेम्परेचर दिलं आहे, डेन्सिटी विचारली. प्रेशर दिलं, टेम्परेचर दिलं, काय दिलं आहे? डेन्सिटी विचारली, डेन्सिटी. तिसरं फॉर्मॅटला आठवतो का? P/ρ = RT/mw. बघ बाबू सगळं माहिती आहे याच्यातलं आपल्याला. बुक्समध्ये याला डिराईव्ह केलं आहे, नंतर सॉल्व्ह केलं आहे. आपण आधी डिराईव्ह करून ठेवलं आहे. मला सांगा डेन्सिटी किती येणार? डेन्सिटी = P × mw / RT. ठीक आहे. प्रेशर किती घ्यायचं? प्रेशर घ्यायचं 249. पण हे किलो आहे ना, किलो काढून टाकायचं, तर 10⁻² किती घेणार? 3 घेणार. × mw. मोलार मास कोणाचं घ्यायचं? H2चं मोलार मास माहीत नाही तुम्हाला, 2 ग्राम असतं. तर ते 2 ग्राम आहे ना, त्या ग्रामला kg करायचं म्हणून -3 मल्टिप्लाय केलं इथं. ठीक आहे. R किती घ्यायचं? R 8.3 घ्यायचं. ठीक आहे. जर गडबड झाली कुठं कॅल्क्युलेशनमध्ये लागलं की असं नाही होतं 8.3 तर 25/3 ठेवून देऊ आपण, काही विषय नाही. आणि टेम्परेचर किती घ्यायचं आहे? 300 घ्यायचं आहे. ठीक आहे. -3 + 3 कॅन्सल, एक 0 आणि एक पॉईंट कॅन्सल, 2 × 1 = 2, 15 होऊन जाईल इथं. तर वरती काय राहिलं? 249 / 83 × 15. ठीक आहे, कोई दिक्कत नाही आहे. सॉल्व्ह करू शकतो आपण, त्याला सॉल्व्ह करू शकतो. अजूनही एक सिम्पलशी गोष्ट सांगतो तुम्हाला. बघा हे 83 आहे ना, 16 दिसेल रे, हे 16 दिसेल, हे 16 नाही ते 15 येते. हे 83 होतं ना, 8.3ला 25/3 लिहायचं ना, बरं 25/3 लिहायचं ना, तर 250/3 लिहून टाका, एकच गोष्ट आहे. अरे बाबा काय प्रश्न झाला बघा बरं. हे कसं लिहिलं काय आलं का? 25/3 लिहायचं ना 8.3ला, तर 83ला 250/3 लिहा. अरे बाबा जाम खुश झालो आहे मी आता. ऑप्शन दूर आहे का जवळ आहे बघा बरं एकदा. अरे ऑप्शन तर दूर आहे रे, कट करायला. 3/15 म्हणजे किती आलं? 3/15 म्हणजे 1/5 आणि 1/5 म्हणजे 0.2. अरे बाबा काय आन्सर आलं बघा, 0.2 kg/m³. 0.2 kg/m³ म्हणजे किती? ए ऑप्शन. कळालं? चला जेईचा क्वेश्चन सोडला होता थोडासा. काय म्हटलं इथं काय म्हटलं? फॉर अ परफेक्ट गॅस 2 प्रेशर P1 P2 शोन, ग्राफ शोज. बघा ग्राफवरती तर अजून गेलो नाही आपण. ग्राफ आपण थर्मोकेटीजीमध्ये बघणारच आहोत डिटेलमध्ये. पण हे दोन्ही आपल्याला वाटत नाही का ग्राफ बघून की व्हॉल्यूम डायरेक्टली प्रपोर्शनल आहे टेम्परेचरला? हां बरोबर आहे. ग्राफ जेव्हा पण येतो ना बाळांनो, ग्राफ जेव्हाही येतो ना, तर ग्राफ आल्यावरती दोनच गोष्टी असतात. काय असतं ग्राफ आल्यावरती? एक तर स्लोप आणि दुसरा एरिया. ग्राफचा स्लोप म्हणजे कसा काढतो माहिती आहे का? आपण y/x घेतो. ग्राफचा स्लोप कसा काढतो आपण? y/x घेतो. तर मला सांगा ह्या ग्राफमध्ये y वरती काय आहे? व्हॉल्यूम आहे, आणि x वरती काय आहे? टेम्परेचर आहे. तर ह्याचा ग्राफचा स्लोप काय झाला? v/t झाला. काय झाला बाबा? v/t झाला. मला सांगा आयडियल गॅस इक्वेशन काय असतं? PV = nRT असतं, बरोबर का? आयडियल गॅससाठी मोस्टली प्रत्येक वेळेस नाही म्हणत आहे, n आणि r कॉन्स्टंट असतं. तर इथनं v/t = काय भेटेल तुम्हाला? nr/p. याचा अर्थ v/t जे आहे ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे कोणाला? प्रेशरला. अरे बापरे, म्हणजे स्लोप इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे प्रेशरला.
म्हणजे ज्या ग्राफचा स्लोप जास्त असणार त्याचं प्रेशर कमी असणार आणि ज्या ग्राफचा स्लोप कमी असणार त्याचं प्रेशर जास्त असणार. तर आता कसं डिसाईड करणार आपण? हे काहीच नाही करायचं, इकडनं एक लाईन पास करून टाकायची. आता तसं बघायला गेलं तर हे दोन्ही पण तसेच पास होत आहे. स्लोप बघून घ्या ना, जाऊ सोडायचा, सोडा. स्लोप बघून घ्या. स्लोप म्हणजे काय? स्लोप म्हणजे काही नाही हो, उतार असतो, उतार. या दोन्ही ग्राफवरती दोन्ही घसरगुंडीवर तुम्हाला बसवलं तर तुम्ही कुठून लवकर येणार? हे 2 नंबर आहे आणि हा 1 नंबरचा घसरगुंडी आहे. कुठून, कोणत्या घसरगुंडीहून तुम्ही खाली येणार लवकर? 2हून येणार ना, बरोबर. 2 वरनं तुम्ही लवकर खाली येणार, याचा अर्थ स्लोप दुसऱ्याचा जास्त आहे. याचा अर्थ दुसऱ्याचा स्लोप जास्त आहे पहिल्यापेक्षा, बरोबर का? आणि ज्याचा स्लोप जास्त असतो ना त्याचा प्रेशर कमी आहे आपल्या ह्या प्रश्नासाठी. म्हणजे P2 इज लेस दॅन P1. P2 इज लेस दॅन P1 म्हणजे P1 मोठा असेल. अरे समजून घेत जा जरा, P1 मोठा असेल P2 पेक्षा. ठीक आहे, झालं बाबड्या. जेईचा क्वेश्चन सॉल्व्ह केला, लेटेस्टवाला एकदम 2022. शिफ्ट 2 डेट पण दिली आहे. कुणाकुणाला वाटतं की नाही नुसतं म्हणताय जेईचा क्वेश्चन आहे, डेट विथ शिफ्ट दिली आहे, चेक करून घ्या. ठीक आहे, तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो या लेक्चरमध्ये. आशा करतो की तुम्हाला लेक्चरमध्ये मजा आली असणार, एकदम जाम मजा आली असणार. आपण 6 क्वेश्चन पण सॉल्व्ह केले याचे चांगले. ठीक आहे, नीट, जेई, CET बोर्ड सगळं करून टाकलं. पुढचे टॉपिक्स पण असेच होणार आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये येण्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट नक्कीच करून जा की तुम्हाला कसा वाटतो आहे कंटेंट. ठीक आहे, एकदम डेप्थमध्ये कंटेंट सुरू आहे, जे की पहिल्या लेक्चरमध्ये प्रेशर ऑफ आयडियल गॅसवरती टीचर्स चालल्या जाता. अजून आपण मीन फ्री पाथपर्यंत पण पोहोचलो नाही. दुसरं लेक्चर संपलं आहे आपलं. आता तिसऱ्या लेक्चरमध्ये नक्कीच आपण त्यावरती पोहोचणार आहोत. तर चला, मी सत्यम भंडारी इथेच थांबतो. आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. सो टाटा, बाय बाय.